केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे, आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे। त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेलं आहे। आता या वर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत। तर मित्रांनो, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आता या वर्षामध्ये राज्यामधून तब्बल 5 लाख महिलांना लखपती दीदी करणार। आता लखपती दीदी करणार म्हणजे या महिलांना काय मिळणार, तर या महिलांना 1 लाख रुपयापासून ते 5 लाख रुपये, किती म्हणतोय मी, 1 लाख रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंत त्यांना व्यवसायासाठी कर्ज मिळतं। कशासाठी कर्ज मिळतं? व्यवसायासाठी कर्ज मिळतं आणि त्या योजनेला आपल्या लखपती दीदी असं म्हणतात। आता मग 1 लाख कुणाला मिळणार, 2 लाख कुणाला मिळणार, तर तुमचा व्यवसाय कुठला असणार, त्या व्यवसायाचा तुम्ही ज्या पद्धतीने आराखडा तयार करणार किंवा आपण त्याला रिपोर्ट देखील म्हणतो, तो जो रिपोर्ट आपण तयार करणार त्यानुसार यामध्ये काय होणार की 1 लाखापासून ते 5 लाख रुपयापर्यंत लाडक्या बहिणींना यामध्ये कर्ज मिळणार। लखपती दीदी या योजनेचं नाव आहे। आता या योजनेच्या अटी काय आहेत, अर्ज कसा करायचा, निकष काय आहेत, याबद्दलची माहिती आपण यामध्ये सविस्तर घेणार आहोत। त्यामुळेच अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी सुरुवातीला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या सर्व माहिती व अपडेट सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळणार आहेत। तर यामध्ये पहिली अट काय आहे, तर नक्कीच असणार आहे की फक्त महिला उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे। म्हणजे फक्त लेडीजच या लखपती दीदी योजनेचा अर्ज करू शकतात, दादा अथवा भाऊ या योजनेचा अर्ज करू शकत नाहीत, कारण नावच आहे लखपती दीदी योजना। त्यानंतर वयोगटाचा मेन एक अट असणार आहे, ज्यामध्ये 18 ते 50 वर्ष, म्हणजे लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेसाठी ही अट काय आहे, 18 ते 65 वर्षापर्यंत आहे की 65 वर्षापर्यंत लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये मिळतात। परंतु लखपती दीदी मध्ये 18 ते 50 वर्ष असणार आहे, कारण 50 वर्षाच्या वरील महिला जी असते ती शक्यतो व्यवसाय अथवा उद्योग करण्यामध्ये तेवढ्या पद्धतीने तत्पर नसते। त्यामुळेच यामध्ये 18 ते 50 वर्ष वयोगट ही अट ठेवण्यात आली आहे। त्यानंतर तुमच्याकडे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखांपेक्षा कमी असावे। म्हणजेच की लक्षात घ्या, तुम्हाला लखपती दीदी योजनेअंतर्गत अर्ज करायचा असल्यास तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखांपेक्षा कमी असावे। म्हणजेच की एक सर्वसामान्य कुटुंबातील एखादी महिला असते जिला व्यवसाय करायचा आहे, तर तिला व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी खरं ही लखपती दीदी योजना आहे आणि या योजनेसाठी तुम्ही तुमचे अर्ज करू शकता। आता यामधील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे काय, तर महिला ही बचत गटाशी संबंधित असावी। म्हणजेच की यामध्ये महिला स्वतःहून डायरेक्ट अर्ज करू शकत नाही, तर फक्त बचत गट असणं आवश्यक असणार आहे। म्हणजेच की जर तुम्हाला लखपती दीदी योजनेचा अर्ज करायचा असल्यास तुमच्याकडे बचत गट असणे हे अनिवार्य असणार आहे। तुम्ही स्वतः या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही। म्हणजेच की बचत गटाशी निगडीत असलेल्या महिलाच या योजनेसाठी, लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करू शकतात। आता आपण आजकाल पाहिलं आहे की बऱ्याच ठिकाणी, म्हणजेच की गाव असतील किंवा चांगल्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी बचत गट निर्मित झाले आहेत आणि बचत गट चांगल्या पद्धतीने काम देखील करत आहेत आणि म्हणूनच बचत गटाशी निगडीत असलेल्या या महिलेलाच या लखपती दीदी योजनेअंतर्गत 1 ते 5 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते, ज्याचा व्याजदर लागत नाही आणि व्याजदर हे संपूर्णपणे त्यामध्ये कोण भरतं, तर सरकार भरतं। आता पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे काय की यामध्ये आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती असणार आहेत अर्ज करण्यासाठी। सर्वात पहिलं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, किंवा आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही तुमचं लागणार आहे, कारण तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज मिळण्यासाठी बँकेमध्ये तुम्हाला या दोन्ही गोष्टी द्याव्या लागतील आणि लखपती दीदी योजनेचा अर्ज करताना देखील तुम्हाला ही गोष्ट लागणार। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, 3 लाखांपेक्षा तुमचं कमी उत्पन्न असलेला तुमच्याकडे तहसीलदाराचा दाखला असणे देखील आवश्यक असणार आहे, अनिवार्य असणार आहे। त्यानंतर शैक्षणिक पात्रता, म्हणजेच की तुमचं शिक्षण काय झालंय, तुम्ही 12वी पास आहे, तुम्ही 10वी पास आहे, किंवा तुम्ही पदवी केली आहे, किंवा इतर कुठल्या क्षेत्रात तुम्ही इंजिनियर आहात, किंवा काही असेल ते असेल, जे काही तुमचं शिक्षण आहे त्याचे तुमच्याकडे पदवीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर बँक पासबुक, आता बँक पासबुक कोणतं द्यायचंय तर लक्षात घ्या, तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेलं बँक पासबुक तुम्ही सरकारी योजना किंवा स्कीम साठी देत जा, जेणेकरून काय होतं
डीबीटी द्वारे मिळणारा लाभ असतो तो तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होतो आणि मग आधार कार्डशी लिंक असलेलं बँक खातं दिल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही, म्हणून लक्षात घ्या डीबीटी द्वारे पैसे जमा होतात. डीबीटी डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर. ओके. त्यानंतर मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फोटो हा तर प्रत्येकाकडे असतोच. मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो डॉक्युमेंट तुम्ही ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे एक व्यवसायाचा आराखडा किंवा आपण म्हणतो त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे की तुम्ही व्यवसाय काय करणार आहे. आता हा तुम्हाला कुठून मिळतो, तर हा तुम्हाला महाई सेवा केंद्र असतील किंवा इतरही जी आपली सेवा सुविधा केंद्र असतात तिथून तुम्हाला हा व्यवसाय आराखडा, त्याचे स्वरूप काय असते या सर्व माहिती मिळतील. अथवा तुम्ही तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन देखील याबद्दल चौकशी करू शकता, जेणेकरून तिथं तुम्हाला योग्य पद्धतीने माहिती दिली जाणार आहे. हा व्यवसायाचा आराखडा तयार करून तुम्हाला सर्व कागदपत्रांसह हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने पंचायत समिती अंतर्गत अथवा जिल्हा परिषद मध्ये तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे आणि त्यानंतर तुमच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे आणि अर्जाची छाननी करून जे पात्र ठरणार आहेत त्या सर्व लखपती दिदींना 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देऊन त्यांना सरकार लखपती करणार आहे. ओके. आता या योजनेबद्दल तुम्हाला सर्व सविस्तर माहिती मिळाली आहे. योजनेबद्दल तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.